लिंक मार्क पाहतो पहिला स्पेल ज्यांच्या हातामध्ये सोपवला गेला. अर्जुन पाहतोय आपण सामना करताना पाहायला मिळतील. 3 ओव्हरचा मॅच आहे आणि 3 ओव्हरच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर धाबा आपण पाहिलं तर किती उभारल्या जातील, कशा प्रकारचा खेळ होताना पाहायला मिळेल. पहिल्या ओव्हरचा खेळ सुरुवात होतोय आणि पंचाने लेट्स प्ले मॅचला सुरुवात होण्याचा इशारा दिला आहे. पहिला बॉल आखूड टप्प्याचा खेळला जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. फिल्डर आहे तिकडे ऋषिकेश बॉलला फील्ड करतात. तत्पूर्वी धाव अर्जित केली जाते. 1-2 खेळाडूंना आपण बघितलं तर मग अर्जुन आणि साईनाथ आपण बघितलं तर साईनाथ नडगे यांना आपण पाहू शकतो. मागील मॅच मध्ये त्यांनी सुरुवात चौकाराने केली होती. मागील मॅच मध्ये आपण बघितलं तर मग चांगला खेळ केला होता. आता पाहूया की या मॅच मध्ये कशा प्रकारचा खेळ करतील. बॉलर आपण बघितलं अजय चौधरींना जर विचार करायचा झाला तर हे भरपूर वर्ष आपण बघू शकतोय की या संघातून महत्त्वपूर्ण क्रिकेट खेळताना आपण पाहायला मिळालेत. आणि आज देखील आपण पाहिलं तर मग ओपनिंग म्हणजे पहिला ओव्हरचा स्पेल त्यांच्या हातामध्ये सोपवला गेला आहे. खाली राहणारा बॉल पाहतोय आपण बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये फिल्डिंग छान झाली आहे. अक्षय आलेत तिकडे बॉलला मात्र आपण पाहिलं फील्ड करताना पाहायला मिळालेत. धाव कन्वर्ट केली जाते 1. पहिल्या 2 बॉलमध्ये आपण पाहिलं तर 2 धावा इथे येताना पाहायला मिळाल्यात. आणि ही सुरुवात आपण पाहिली तर मग आई भवानी ब्राह्मणगाव संघाची पाहायला मिळाली आहे. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर मग विघ्नहर्ता बेलकडी टीमला त्याने डॉमिनेट केलं होतं. फटका चांगला खेळलाय, उंच उडालाय बॉल हवेत. बॉल खाली फिल्डर आलेत गणेश अडल त्यांच्या माध्यमातून कॅच कंप्लीट केला जाईल आणि फलंदाज पहिला केला जातोय बाद. पाहू शकतो आपण मैदानाच्या आतमध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता मिस्टर अर्जुन वळवीने आणि तो मात्र नाग ठरलाय आणि पहिला धक्का ब्राह्मणगाव टीमला. बारीक होती बारीक होती पाठीवर खेळत होती. आता मोठी झाली नवऱ्याची ताबीत गेली. धन्यवाद. इथे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत आता मिस्टर आकाश. मागच्या मॅच मध्ये आकाश वळवी आपण पाहिलं तर प्लेअर ऑफ द मॅच राहिले होते आणि या मॅच मध्ये आता आपण 1 डाऊनला येताना पाहायला मिळालीत. जबाबदारी आपण बघितलं तर त्यांच्या खांद्यावर मोठी असेल. अर्जुन बाद झाले, आकाश आणि साईनाथ आता आपल्या संघासाठी आपण पाहू शकतोय की पार्टनरशिप बिल्डअप करण्याचा प्रयत्न करतील. पार्टनरशिपची गरज आहे आपल्या संघासाठी. बॉल खेळलाय हवेत, उंच उडालाय, बॉलच्या खाली फिल्डर आले ऋषिकेश. असं वाटलं होतं की बाउंड्रीला गाठेल की काय, परंतु झेल कंप्लीट केला जातोय. आकाशने आकाशची झेप घेण्याचा प्रयत्न केला होता परंतु प्रयत्न फसला गेला आणि सफलता जाते खात्यामध्ये अजय चौधरीच्या. धक्का क्रमांक 2. धावफलकावर धावा देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत 2. खूप खूप धन्यवाद. इथे निलेश दिंडा मैदानाच्या आतमध्ये आता आलेत बॅटिंग करण्यासाठी. आई भवानी ब्राह्मणगाव टीमकडे पण बघू शकतोय अर्जुन आणि आकाश हे या टीमचे महत्त्वाचे खेळाडू, कारण की मोठी फटकेबाजी आणि चार्जेबल क्रिकेट खेळण्यासाठी ओळखले जात आहेत. आणि आपण बघू शकतोय की हिटिंगची काबिलियत त्यांच्याकडे छान होती परंतु ते बाद झालेत. आता त्यांची जबाबदारी निलेश आणि साईनाथ या 2 खेळाडूंना पूर्ण करावी लागेल. बॉलर हॅट्रिकवर आलाय, विकेटच्या हॅट्रिकवर अजय चौधरी. चांगला बॉल पाहतोय आपण, थोडा बाउन्स घेतोय, बॅटरला बिट केलाय. बॉल मात्र विकेट किपरच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळतोय. बॉलिंग चांगली होताना पाहायला मिळाली आहे कारण की जवळजवळ चेंडू फेकून झाले तर 5 आणि धावा दिल्या. 2 विकेट मिळवलेत 2. अजय चौधरी पाहतोय शेवटचा बॉल उडवलाय. बॉल हवेत, बॉल मात्र पाहायला आपण निघून झाला लांब स्लाम आणि दर्जेदार स्ट्रोक कन्वर्ट केलाय. बिग हिट, मॅसिव्ह हिट, षटकार 6.
खूप खूप धन्यवाद डीजे. षटकार आला आणि मोक्याच्या क्षणी आलाय, कारण की जो स्पेल आपण बघितला ना तर मग कुठेतरी शांत ठेवणारा होता, परंतु मोमेंटम दिलाय. षटकार 6 धावा आणि मोठ्या धावा आल्या आहेत, त्यामुळे मोठ्या धावा येत आहेत ना, मोठ्या एनर्जी मिळते. जिथे आपण बघू शकतो 2 विकेट मिळाले, 8 धावा खर्च केल्या. मागच्या मॅच मध्ये आपण बघितले तर मग अक्षय चे मॅन ऑफ द मॅच राहिले होते आणि आता समोर असतील त्यांच्या साईनाथ. पहिला बॉल फोर्स केला, फिल्डर ऋषिकेश आहे तिकडे. झेल पकडतायत या मॅच मध्ये आपण पाहिलं तर दुसरा झेल त्यांच्या माध्यमातून, आणि अक्षयच्या विरोधात मात्र इथे साईनाथ ठरलाय फेल आउट. खूप खूप धन्यवाद. विकेट डाऊन झाला, पहिल्याच बॉलवर अक्षयला सफलता मिळते. बघा मागील मॅच मध्ये फक्त नक्कीच आपण बघितलं तर मग काजूपाडा अगेन्स्ट नागले असा मॅच झाला, आणि त्या मॅच मध्ये टेन्शन फक्त आपण बघितलं तर मग मलाच होतं. आता उलट आहे, आता दोघांना टेन्शन आहे, कारण की आमच्या बाजूने संतोष वळवी आहेत आणि आम्ही आहेत. आता दोघांना टेन्शन आहे कारण की आपण फक्त एका बाजूने त्यांची टीम आहे, एका बाजूला आमची टीम आहे. परंतु क्रिकेट बाजूला आपण बघू शकतोय, आणि नक्कीच आपण बघू शकतोय अंपायर्स कॉमेंटेटर एका बाजूला. आनंद घेतला जातोय मॅचचा, एन्जॉय केला जाईल डेफिनेटली. विकेट आपण पाहू शकतोय तर मैदानाच्या आतमध्ये इथे डाऊन झाले. आता बॅटर आलेत मिस्टर राजू कोम 5व्या क्रमांकावर बॅटिंग करण्यासाठी. धावफलकावर 8 धावा. जिथे आपण बघू शकतो पहिल्या बॉलवर अक्षयने पुन्हा एकदा विकेट मिळवल्या, आणि विकेट टेकर बॉलर बनताना पाहायला मिळतोय. क्रॉस खेळण्याचा प्रयत्न अपील केली होती, परंतु बॅट अँड बॉल मध्ये आपण पाहिलं तर कनेक्शन नाहीये तिकडे. बॉल मात्र आपण पाहिलं तर जोपर्यंत आपण पाहिलं तर उचलला जाईल, तत्पूर्वी धाव मात्र इथे जोडली जाईल. विश्लेषण करायचं झालं तर मग एक मिळेल. आणि आता चांगली गोष्ट आपण पाहतोय तर ब्राह्मणगाव संघासाठी की स्ट्राईक एंडकडे जो मागच्या ओव्हरमध्ये ज्याने एक मोठा सिक्सर लगावला होता ना, तो बॅटर आलाय स्ट्राईक एंडकडे. त्या बॅटरच्या हातामध्ये आपण पाहिलं तर जबाबदारी आहे 9 धावा फलकावर. फटका चांगला खेळला जातोय, अगदी आपण बघू शकतोय स्क्वेअर लेग क्षेत्राच्या दिशेने. अजय चौधरी बॉलला फील्ड करताना पाहायला मी आहेत. एक धाव मात्र जोडली आहे, रिस्क घ्यायला तयार नाही आहेत तिकडे आपण पाहू शकतोय. एका बाजूने विचार करतायत आपण पाहिले तर मग मिस्टर निलेश की आपण त्याला एखादा धाव आणखीन एक जोडूया, परंतु राजू म्हणतात नाही आहे की आपल्याला जास्त रिस्क घेऊन फायदा नाही आहे. टीमच्या टोटलमध्ये वाढ 10. ओव्हर नंबर 2 पाहतोय आपण. हो चांगला फटका, कनेक्शन सुंदर, परंतु काय झालंय झेल कंप्लीट केला जातोय. अक्षयच्या खात्यामध्ये आपण पाहिली तर विकेट येताना पाहायला मिळेल इथे, आणि धक्का आपण पाहिला तर महत्वपूर्ण दिला जातोय मैदानाच्या आतमध्ये. 4था राजू कोमला केलंय बाद, आणि अक्षयच्या खात्यामध्ये ही दुसरी सफलता. खूप खूप धन्यवाद डीजे. धावफलकावर धावा आपण बघितल्या तर झालेल्या आहेत 15 नाही 10 झाले आहेत. चेक करत होतो लक्ष आहेत की नाही. 10 झालेले आहेत. नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं तर मग रोहित येत आहेत, रोहित कोम. बॉल फेकून झाले त्या ओव्हरमध्ये आपण पाहिले तर 4 आणि 4 मध्ये पुन्हा आपण अक्षयचा बोलबाला बघायला मिळाला, कारण की 2 धावा 2 विकेट 4 बॉलमध्ये आपण बघितलं तर गोलंदाजीमध्ये आपण बघू शकतो इम्प्रेस केलं अक्षयने भरपूर, कारण की ज्या प्रकारे त्यांच्याकडे जी लाईन आणि लेंथ पाहतोय आपण, गती चांगली आहे आणि फायदा मिळतोय त्यांना त्या बॉलिंगचा. ओव्हर पिच बॉल उडवलाय आता बॉल नाही थांबणार. बॉल मात्र आपण पाहिला हाय हॅलो टाटा बाय बाय, आणि थेट सीमर कप्पार येतो आपण पाहिला उत्तुंग हा केबीएम ट्रॉफीतला दर्जेदार स्ट्रोक षटकार. थँक्यू सो व्हेरी मच डीज. रोहित आले आणि रोहितने काय कमाल केली आहे. पहिला बॉल स्टेट आपण पाहिलं तर स्टँड मध्ये डिलिव्हर केलाय. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला जातोय आता शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये. लोकेश बॉलला मात्र फील्ड करताना आपल्याला बघायला मिळत आहेत. विश्लेषण करायचं झालं तर मग धाव मात्र इथे जोडली जाईल एक, आणि एका धावाने संघाचं टोटल आपण पाहू शकतोय तर पुढे सरकताना पाहायला मिळालंय. टीमचं टोटल 17 च्या घरामध्ये 17
हा आकडा पुन्हा एकदा आपण पाहिलं तर डोळ्याच्या समोर येताना पाहायला मिळेल. आता आपण पाहिलं तर मग 6 चेंडूचा खेळ शेष असेल. चला पुढील 2 टीम्स कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये जोडायचा आहे. इथे टॉस केला जाईल प्रत्यक्षात या पुढील मॅचचा. 17 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत फलकावर. 17 या मागील ओव्हर मध्ये आपण बघितलं तर किती धावा आल्या तर 9 धावा आल्या. पहिल्या ओव्हर मध्ये आल्या होत्या 8, दुसऱ्या ओव्हर मध्ये आल्या 9, त्यामुळे 17 धावा आपल्याला पाहायला मिळाल्यात. आणि आता शेवटच्या ओव्हर मध्ये किती धावा येतील. ऋषिकेश बॉलिंग मार्कवर कर्णधार आहे त्या संघाचे ऋषिकेश तारवी. बॉल आपण पाहिला तर ज्याप्रमाणे हाताळला गेला अपेक्षा होती बॅटरला की वाईड मिळेल परंतु नाहीये. अंपायर सुरेंद्रजी घाटाल आपण पाहू शकतो की नीट निरीक्षण करतात आणि डिसिजन पोहोचवलं गेलंय की नक्की चांगला बॉल आहे की ज्याप्रमाणे बॅटरची आपण बघितलं ख्वाहिश होती की एक्स्ट्रा मिळायला हवं. स्लोअर वन पाहायला पण तर या वेळेला हाताळला जातोय. अगदी पण पाहू शकतो तर बॅटरला थोडंसं स्ट्रगल करायला लावलंय. आता स्ट्राईक एनकडे असलेला बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय रोहित, ज्याने पहिल्या बॉलवर षटकाराने आपण पाहिलं तर स्वतःचा अकाउंट ओपन केला होता. स्टेप आउट झाले. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. बॉल क्रमांक 3 येतोय हा डॉट. पुढील मॅच आपण पाहिली तर आहे एका बाजूने कृपादेवी बॉईज उमराले आणि गावदेवी स्पोर्ट्स माणीचा पाडा. नक्कीच आपण पाहू शकतोय कृपादेवी बॉईज टीमचे कर्णधार इथे दाखल झालेले आहेत. चांगलं कनेक्शन. वा वा भाई वा. आतापर्यंत 3 बॉल मात्र गोलंदाजाच्या नावावर, आता हा बॉल मात्र फलंदाजाच्या नावावर. तसं म्हटलं जाते ना सोनार की आणि एक लोहार की. षटकार 6. धन्यवाद डीजे. 23 धावा फलकावर. हा फुलटॉस होता आपण पाहू शकतोय. खेळला जातोय डी बॅकवर्ड खेळल्या क्षेत्रामध्ये फिल्डर आहे तिकडे खराब थ्रो येताना पाहायला मिळतोय. अपेक्षित होता नक्कीच चांगला थ्रो येईल परंतु तसं नाही झालं. 2 धावा मिळाल्या. 25च्या घरामध्ये धावफलक पोहोचला गेलाय. अंतिमचा हा बॉल असेल या इनिंगचा. बघा इथे 25 झाले. चौकार आल्या तर 29 होतील आणि 30चं टार्गेट दिला जाऊ शकतोय परंतु तो प्रयत्न मोठा ठेवावा लागेल. चांगला टोटल उभा केला आता म्हणू शकतोय आपण. सोडून दिलाय काय नेमकं घडलेल पाहूया. अंपायरचं लक्ष नक्कीच आपण पाहिलं तर असेल अंपायर कडे आणि हो अंपायरने नक्कीच सांगितलं गेलंय की वाईट प्लस मात्र आपण पाहिला तर 22 म्हणजे धावा आपण पाहिल्या तर पूर्ण होताना पाहायला मिळतात 27. चांगली धाव फलक आता आहे. चांगला स्थिती दिसते कारण की आपण बघितलं ना तर ज्याप्रमाणे चेसिंग मध्ये म्हणजे 3 ओव्हर मध्ये तुम्हाला धावा हव्या असतात आणि त्या मिळाल्यात. आता इथे फाईट मोठी होणार आहे. ब्राह्मणगाव टीमकडे बॉलिंग चांगली आहे आणि जे हवा होतं ते मिळवलं गेलं. हा फुल टॉस होता व्यवस्थित आपण पाहिलं तर प्रॉपर टायमिंग नाहीये. फिल्डर आहे तिथे आपण पाहू शकतोय. फिल्डिंग तर चांगली झाली. फेकी कशी झाली आहे फिल्डिंग आपण पाहू शकतो योग्य रीतीने झालंय. धाव मात्र मी आपण बघितले तर 1 आणि एका धावेने टीमची टोटल 28च्या घरामध्ये आपण पाहिले पोहोचली गेली आहे. आणि टार्गेट सेट झालं आता आपण पाहिलं तर जिंकण्यासाठी ते म्हणजेच 29 धावेंचं. कारण की ज्याप्रमाणे आपण पाहू शकतो 29 धावा जिंकण्यासाठी उभ्या केल्यात आणि ब्राह्मणगाव संघाने आपण पाहिलं तर मग टॉस जिंकून निवडली होती ती म्हणजे सर्वप्रथम फलंदाजी. फर्स्ट चॉईस त्यांची होती आणि चॉईस आपण पाहिली आहे तर ज्याप्रमाणे कामाला आलेली पाहायला मिळाली आहे. टॉस आपण आहे आणि तो करणार आहोत. 2 कप्तान इथे जोडलेले आहेत आणि या मी विनंती करेन नितेश या आपण आपल्या शुभ हस्ते आपण करूया हा टॉस. गावदेवी स्पोर्ट्स सामुलपाडा टीमचे कर्णधार आहेत आणि नक्कीच सध्या तरी मंचावर आमचे पाहुणे म्हणून छापा आणि काटा अजय यांच्या माध्यमातून छापा असा कॉल आलाय आणि दीप्तेश आपण शुभेच्छा द्या. 2 कॅप्टन सेना आणि आपण मंचावर विराज मांडवा एकमेकांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. अजय टॉस जिंकला गेला 4 ओव्हरचा मॅच आहे. काय डिसाईड करणार तुम्ही? क्षेत्ररक्षण डिसाईड करणार. ह्या स्पर्धा खेळत असताना नक्कीच अनुभव कसा आला कारण की तुम्ही आतापर्यंत या स्पर्धेमध्ये भरपूर वेळा खेळलात. नक्कीच दरवर्षीप्रमाणे वाट बघत असतो आम्ही पण की ही टुर्नामेंट कधी येईल आणि ही टुर्नामेंटला खेळायला मजा येते. बघा या टुर्नामेंटची नक्की उत्सुकता असते. सगळ्यांना खेळायला मजा येते आणि या स्पर्धेमध्ये रेकॉर्ड बघितला तर तुमचा देखील छान आहे. तुमच्या देखील नावावर एक पारितोषिक आहे. कृपादेवी बॉईज उमराले या संघाच्या समोर खेळलात का तुम्ही? नाही नक्की
नक्कीच पहिल्यांदा असणार आहे की खेळले नाही आहेत, काय वाटतंय क्षेत्ररक्षण करणार आहेत की मग तुमच्याकडे सचिन असतील, सतीश असतील, तुम्ही असतील, इतर खेळाडू असतील, किती धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न? 35-40 आतमध्ये थांबलो. 35-40 पर्यंत. आणि सगळ्यात मोठी गोष्ट आपण बघितली तर मग आयोजन नियोजन आपण बघितलं बाबूदादा, आणि आपण बघू शकतो की ज्याप्रमाणे प्रत्येक खेळाडूंना खेळण्याची संधी देत आहेत आणि तुम्हाला संधी दिला, कशा प्रकारे आभार व्यक्त करणार? नक्कीच दरवर्षी म्हणजे आयोजन व्यवस्थित असतं आणि दरवर्षी नवीन काहीतरी असतं. बघू आता काय होतं या टुर्नामेंटला. वेर ऑल द बेस्ट, तुम्हाला शुभेच्छा. जाऊया आपण कृपादेवी बॉईज टीमकडे. तुम्ही टॉस जिंकलं असतं, काय निवडलं असतं? क्षेत्ररक्षण. तुम्हाला बॅटिंग करायची आहे आता. त्यांनी सांगितलं 30-35 धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. तुमचं काय वाटतं की 35 किंमत जास्त? जास्त 40-50 परत देऊ. प्लेइंग इलेव्हनमध्ये आज सेम टीम आहे. सेम सेम. काय वाटते तुम्हाला केबीएम ट्रॉफी खेळण्यासाठी आतुरता किती असते? खूप असते आम्हाला जी. आतापर्यंत अनेक ठिकाणी तुम्ही स्पर्धा खेळल्या गेल्यात, परंतु या स्पर्धेमध्ये खेळण्याचा अनुभव कसा आलाय? मस्त आलाय. आम्ही पण गेल्या पाली आलेलो खेळायला इथे. 2 मॅच जिंकले, तिसऱ्या मॅचला हरलेलो आम्ही. काय वाटतं की मागच्या वर्षी कमी पडले, परंतु आज ती मागच्या वर्षाची कमी पूर्ण करणार? हो. वेर ऑल द बेस्ट, तुम्हाला देखील शुभेच्छा. टॉस बॉक्स मधून अव्वल असता मिळतोय गादी स्पोर्ट्स माणीचा पाडा टीमने टॉस जिंकून निवडलेली गोलंदाजी. फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलंय कृपादेवी बॉईज उमराल या टीमला. ती मॅच पुढे पाहायला मिळेल, परंतु प्रत्यक्षात चेसिंगला जाऊया मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे धावांचा पाठलाग केला जातोय तत्पूर्वी जाऊया आपण तिच्याकडे. धन्यवाद. यो भगवा झेंडा आपला गुरु आणि ह्याच्या खाली उभं राहून देशाकरता, मायमाऊली करता, गावली करता जो लढल तोच खरा मराठा. हर हर जगभरी शिवबा राज नाव गाजजी. पानिगत बारकात गाण भाळा भरी शिवबा राज टंक वाजजी. खूप खूप धन्यवाद डीजे. आज स्थितीप्रमाणे आपण जर बघितलं तर मग छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, आणि जसं म्हटलं जात आहे ना की 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव येसाजी, 2000 शत्रूबरोबर एकता खिंड लढवतो त्याचं नाव बाजी, हात तुटला जरी जो लढत राहतो त्याचं नाव तानाजी, 8 तासात दिल्लीहून पुण्याला घोडा आणतो त्याचं नाव संताजी, सत्रीच्या छावणीत घुसून छावणीचा कळस जो चोरून आणतो त्याचं नाव धनाजी, आणि जो वाघाला धरतो, वाघाला उभा पाडतो त्याचं नाव संभाजी, आणि त्या सगळ्यांना मात्र एकत्र करून स्वराज्याची स्थापना करतो, स्वराज्याचं निर्माण करतो त्याचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी. पहिला बॉल उडवलाय आणि आपण पाहिलं तर पहिला बॉल बाउंड्रीच्या बाहेर, 6 धावांसाठी सिक्सर. ओ माय गॉड, नो बॉलचा इशारा. खूप खूप धन्यवाद डीजे. नो बॉलचा इशारा. नेमका काय झालंय आपण पाहू शकतोय, फील्ड प्लेसमेंट आपण पाहू शकतोय, आणि तेच आपण पाहिलं तर मग चुकीचं पाहायला मिळालं. 6 एका बाजूने आपण जर आपण पाहू शकतो असतील तर मग त्याचा फटका लागेलच. नो बॉल नंतर फ्री हिटची संधी, म्हणजेच बिना खर्चा भरपूर चर्चा, 7 धावा आल्यात आणि आता फ्रीडम आहे, फ्री लाठी चार्ज क्रिकेट खेळण्याची संधी. बॉलर आपण बघितलं तर ज्याप्रमाणे अर्जुन होता आणि अर्जुनकडून झालेली मिस्टेक पाहायला मिळाली आहे, आणि अशी प्रकारे मिस्टेक आपण बघितलं तर मग जी होताना पाहायला मिळाली, आणि त्याचा मात्र आपण पाहिलं तर फटका लागेल. फ्रीडचा बॉल होता, आपण पाहू शकतोय जागे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला बॅटर गणेशनं, परंतु बॅट अँड बॉल कनेक्शन नाही आहे तिकडे. फ्रीडच्या बॉलवर आपण पाहू शकतो एक लाठीचार्ज क्रिकेट खेळण्याची संधी गमावली, परंतु 7 धावा आपण पाहू शकतोय. धाव फळकावर चेस करायचे आहेत 29-18 मध्ये, आणि त्यापैकी एक कमी झालाय.
अगदी आपण पाहू शकतोय प्ले अँड मिस आपण पाहिलं तर गतीने टाकलेला चेंडू पाहायला मिळतोय. एक चेंडू पण पाहिला तर जो बॅटरच्या झोन मध्ये मिळाला होता, पण इथे आता आपण पाहिलं की चांगली लेंथ चांगली लाईन पकडली गेली आहे. चांगल्या लेंथ लाईनमुळे आपण पाहू शकतोय की आता या मॅच मध्ये आपण पाहू शकतो की मग बॉलरचा कमबॅक झाला. पहिल्या बॉलवर षटकार जरी पडला परंतु त्यानंतर त्याने केलेलं गुड कमबॅक. पुन्हा पाहिला पण तर गतीने टाकलेला चेंडू अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न बीट केला जातो. आपण पाहिलं तर बॅटरला कंटिन्यू आपण पाहू शकतो. मग हे बॉल येताना पाहायला मिळतात डॉट. पहिल्यावर 7 आल्या होत्या आणि त्यानंतर आपण बघितलं त्या 7 वर आता बॉलर करतोय मात. चांगल्या गतीने आपण पाहिलं तर बॉलिंग केली जाते, चांगल्या लेंथने मात्र आपण पाहिलं तर मग गोलंदाजी होते. रिदम चांगलं पकडलं अर्जुनच्या माध्यमातून. आणखीन एक बॉल आपण पाहिलं तर योग्य रीतीने हाताळला जातो. क्या बात आहे. कमबॅक करायचं तर कसं करायचं तर असं करायचं. आणि आपण बघू शकतोय ज्याप्रमाणे इथे अर्जुनचं कौतुक करावं लागेल. पहिल्या बॉलवर आपण पाहू शकतोय ज्या प्रकारे षटकार पडल्यानंतर आपल्या संघासाठी आपण पाहिले तर मग गुड कमबॅक करणारी गोलंदाजी, नियंत्रणित आणि देखणी लाजवाब. आता समोर टाकलेला बॉल पाहायला मिळेल, खेळला जातो. अगदी आपण पाहिला काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये मिस्टेक झाली आहे. बघा गरज होती का, कारण की समोरचे खेळाडू आले होते, त्यांच्या हातामध्ये बॉल कदाचित इझिली आला असता, परंतु त्याच्या बाजूने खेळाडू आला आणि त्या बॉलला उचलण्याचा प्रयत्न केला. धावा मिळाल्या 2-3 कंटिन्यू डॉट बॉल नंतर आपण पाहू शकतो की मग जवळजवळ 4 कंटिन्यू डॉट बॉल नंतर आल्यानंतर हा धावा पाहायला मिळतात. धाव फलकावर 9 धावा. शेवटचा बॉल असेल लक्ष 29. ओ क्लीन बोल्ड चुकी केली आपण पाहिली तर बॅटरने आणि मागात पडेल. फलंदाज झालाय बाद. धक्का लागेल इथे आपण पाहिलं तर काजपाडा टीमला मॅचला जिंकण्यासाठी आता 12 चेंडू आणि 20 धाव्यांची गरज. खूप खूप धन्यवाद. तिथे कौतुक करावं लागेल अर्जुनचं. बघा पहिला बॉल म्हणजे ऑलमोस्ट एकही बॉल नव्हता, 7 धावा दिल्या, परंतु त्यानंतर उर्वरित जे 6 बॉल फेकले त्यामध्ये 2 धावा दिल्या आणि धाव फलक आपण पाहिलं तर मग 9 धावा. काजूपाडा टीम आपण बघू शकतोय प्लस मध्ये होता, आता मायनस मध्ये गेला. संपूर्ण आपण पाहिलं तर मग पहिल्या ओव्हर मध्ये मायनस मध्ये गेला, कारण की उर्वरित आपण पाहू शकतो 6 बॉल मध्ये फक्त 2 धावा आल्या. पहिल्या बॉल मध्ये 7 आल्या होत्या आणि त्याही 9 च्या बॉलवर मिळाल्या होत्या. त्यामुळेच आपण पाहू शकतो ती चुकी झाली होती, परंतु चुकीला मात्र आपण पाहिलं तर मग दुरुस्ती केली आहे. आता 12 चेंडू आणि 20 धावा. ही मॅच आता मी तर म्हणेल की आईबाव आणि ब्राह्मणगाव टीम आपण पाहू शकतोय तर डेफिनेटली इथून कमबॅक करेल. कमबॅक करणार नाहीये तर नुसते ही मॅच जिंकण्याचा प्रयत्न करणार आहे, कारण की त्यांचे प्रयत्न आपण पाहिले तर की जिद्दी खेळाडू आहेत आणि यंग आहेत. यंग ब्रिगेड आणि यंग ब्रिगेडमध्ये आपण पाहू शकतो मग जितके यंग ब्रिगेड असतं ना ते जिद्दीचं क्रिकेट खेळण्यासाठी माहीर असतं आणि जिद्द मात्र आपण पाहिले तर दर्शवली जाईल. आता मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्कवर बघूया की बॉलर आहेत रोहित कोमा आहेत. गणेश ची विकेट मिळवली गेली अर्जुनने. 12-20 प्रति ओव्हरमध्ये आता 10. थोड्याशा आता कठीण होऊ शकतात काजूपाडा टीमसाठी, थोड्याशा नाही तर भरपूर कठीण होतील, कारण की नक्कीच या मैदानाचा इतिहास तसा आहे. या मैदानावर आपण पाहू शकतो की मग काय घडते आणि काय नाही आहे हे अनुभवायला भरपूर मिळालंय. बॉल आपण बघितला तर समोर टाकला गेला होता विजय चौधरीसाठी आपण पाहू शकतोय तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन तितकं प्रॉपर नव्हतं. एक धाव मात्र रिस्की होती, कंप्लीट केली. संघाची टोटल आपण पाहिले तर 10 च्या घरामध्ये. प्रत्येक एक बॉल खूप महत्वाचा आहे, प्रत्येक एक धाव खूप महत्वाची आहे. मॅच जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर ही लढाई आता बरोबरीची होताना पाहायला मिळेल, कारण की आपण पाहिलं तर हा टेन्शनवाला मुकाबला, टेन्शन वाढवणारा मुकाबला आहे दोन्ही टीमसाठी आपण पाहू शकतोय, कारण की बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी आणि बॉलिंग करणाऱ्या टीमसाठी. कारण की आपण बघितलं ना इथे तर एक धाव जाते तर मग फिल्डिंग करणाऱ्या टीमचं काही नुकसान नाही आहे,
ते म्हणेल जाऊ दे, एक जाते जाऊ दे, परंतु आपण बघू शकतो की त्या संघाला अडचणीमध्ये कसं आणायचं आहे हाच फक्त विचार करायचा. त्याला वेळेचं बंधन असेल मित्रांनो, जास्त वेळ घेतला जातोय. ब्राह्मणगाव टीम जास्त मात्र आपण बघितला तर वेळ घेत आहेत. ऋषिकेश स्ट्राईक एंडकडे पाहतोय आपण या मॅच मध्ये पहिल्यांदाच बॅटिंग करण्याची संधी. समोरच्या दिशेने टाकलेला बॉल आपण पाहिलं तर ड्राईव्ह केला जातोय. फोल्डर आले तिकडे, फोल्डिंग आपण पाहिले तर झाले, बॉलची फेकी आणि आपण पाहिले तर काय झालं नेमकं, नेम मात्र चुकला गेला विकेटवर. आपण पाहिलं तर कदाचित बॉल लागला असता तर मग फलंदाज टाटा बाय बाय नक्कीच व्हावं लागलं असतं, परंतु लक गुड लक आहे बॅटर्सचं. आपण पाहिलं तर मग धाबा 2 मिळाल्या, जीवनदान मिळालं, इथे मोका मिळालाय बघा. रात्री आपण बघितलं तसा मोका मिळाला होता तो म्हणजे संजू सॅमसंगला. त्यानंतर आपण पाहिलं की 79 धावांची ज्याने खेळी केली होती. जबरदस्त मात्र विस्फोटक खेळी अशी आपण पाहिली तर मग संधी वारंवार कोणाला मिळत नाही आणि ज्याला मिळते तो मात्र ती संधी सोडत नाहीये. आता संधीचं सोनं करेल की काय करेल पाहूया. प्रॉपर टायमिंग नाहीये बॅटरकडे आपण बघू शकतो. ऋषिकेश पाहिला पण तर फिल्डिंग डिपार्टमेंट थोडंसं पण पाहिलं तर साधारण पाहायला मिळालंय. बॉलची फेकी आले, 2 धावा मात्र इथे जोडल्या जात आहेत. ज्याप्रमाणे विश्लेषण करायचं झालं तर 2 संघाचं टोटल वाढताना पाहायला मिळालंय. टोटल पोहोचलं गेलंय 14च्या घरामध्ये, म्हणजे 15 धावांची गरज असेल आणि बॉल आपण पाहिले तर 9 असतील. 9 बॉल आणि 15 धावा. प्रत्येक एक बॉल आपण पाहिलं तर हृदयाची धडकन वाढताना पाहायला मिळेल. आपण पाहू शकतोय प्रत्येक एक रन्स आपण पाहिलं तर मग वर खाली आपण पाहिलं तर मग ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. सोडून दिलाय हा बॉल आपण बघितलं तर मग पंच वळतायत सुरेंद्रजी घाटाल सर आणि म्हणतात हा वाईड आहे. एका रनचं थोडंसं प्रेशर कमी झालं. मॅच मध्ये आपण बघू शकतोय की अजून देखील 9 बॉल आणि 14 धावांची गरज असेल. धावफलकावर 15-29 टार्गेट च्या प्रमाणे आपण पाहू शकतोय. काजूपाडा टीम चेस करताना पाहायला मिळत आहेत ह्या धावा. फटका हवेत खेळलाय, झेलची दरकार पाहायला मिळेल. झेल आलाय परंतु सुटला जातोय, ड्रॉप झालाय. 2 धावा मिळाल्यात, कदाचित एक्स्ट्रा मिळू शकतात आणि पाहता पाहता 3 धावा जोडल्या गेल्यात. 4थ्या धावेचा प्रयत्न आपण पाहिलं तर मग केला होता विजयाने, परंतु थोडंसं आपण पाहिलं तर जीवनदान मिळालं. धावा मात्र आपण पाहिलं तर इथे मिळाल्या तर ऋषिकेशला 2 जीवनदान आणि 3 धावा. धावफलकाचा आकार वाढला, धावफलक 18च्या घरामध्ये पोहोचला गेला. आता 11 धाव्यांची गरज असेल आणि बॉल शेष असतील 8 चेंडू आणि 11. ही मॅचची स्थिती पाहायला मिळत आहे. येणारे हे 2 बॉल खूप महत्वपूर्ण असतील या ओव्हर मधले, कारण की या 2 बॉल मध्ये आपण पाहिलं तर मग कदाचित एखादी धाव गेली किंवा दोन्ही डॉट गेले ना तरी मी तर म्हणेन की ब्राह्मणगाव टीम चांगल्या स्थितीमध्ये दिसू शकते आणि त्यांचा प्रयत्न हाच असेल. जर त्यांना मॅच जिंकायची तर कोणत्याही परिस्थितीमध्ये उर्वरित जी गोलंदाजी आहे ना ती छान स्वरूपात मात्र करावीच लागेल. विजयसाठी हा बॉल होता आपण पाहिलं तर बॅटवर व्यवस्थित आला नाहीये. विश्लेषण केलं पण तर मग इथे धाव मिळेल 1. इथे आपण पाहिलं तर मग धाव संख्या पोहोचली गेली 19च्या घरामध्ये. 7 चेंडू आणि 10 हे समीकरण पाहायला मिळेल. अजून देखील आपण पाहू शकतो म्हणजेच मागची मॅच मध्ये देखील असंच काहीतरी चित्र आपल्याला पाहायला मिळालं होतं, परंतु तिथे जवळजवळ 6-8 वाला मुकाबला होता. आता हा 6 आणि किती राहतोय ते बघावं लागेल, कारण की हा बॉल या ओव्हरचा अंतिमचा असेल, कारण की 7-10 आहेत. श्यामजी जाधव साहेबांचं देखील इथे शुभागमन झालं. वेलकम, मनापासून स्वागत. श्यामजी जाधव साहेब आपण पाहू शकतो एक चांगले क्रिकेट प्रेमी, तसेच आपण बघितलं तर एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व या सातिवली विभागामध्ये नेहमीच त्यांना आपण पाहतोय आणि त्यांचं इथे आगमन झालंय. सातिवली प्रीमियर लीग मध्ये देखील आपण पाहिलं तर त्यांचा संघ नेहमीच उतरवत आहेत पार्थ वॉरियर्स आणि त्या संघाचे संघ मालक जरूर आपल्याला बघायला मिळतात आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज आणि आपण पाहिलं क्षेत्ररक्षक आणि मालिकावीराच्या ज्या ट्रॉफीज आपण पाहिल्या तर या स्पॉन्सर्स केलेल्या आहेत. या खास करून स्पर्धेसाठी KBM ट्रॉफी 2026 साठी आणि या स्पर्धेचे प्रायोजक देखील आहेत आणि त्यांचा इथे शुभागमन झालं. मैदानाच्या आतमध्ये आपण लक्ष फोकस करूया. धाव फलकावर आहेत आपण पाहिलं तर मग 20 धावा, 6 चेंडू आणि 9.
मागच्या मॅचमध्ये 6 चेंडूमध्ये 8 चेस करायच्या होत्या, आता इथे 6 चेंडूमध्ये 9 चेस करायचे आहेत. आता नेमकं काय घडेल पाहूया मैदानाच्या आतमध्ये. मॅच आपण पाहिली आहे ना, तर मी असं नाही म्हणणार की 70 आणि 30, मी असं म्हणेन की 50-50. एक जर बॉल डॉट आला तर मॅच मध्ये आपण पाहू शकतो की मग ब्राह्मणगाव टीम ह्या मॅच मध्ये पूर्णपणे प्लस मध्ये जाईल. एक फटका चांगला आला, काजूपाटा टीम आपण बघितलं तर प्लस मध्ये जाईल. परंतु आपण बघू शकतो की इथे मध्यंतरी मॅच फसलेली आहे. ह्या मॅचला आपण पाहिलं तर मग आता किनाऱ्यावर आणायचं आहे. या मॅच मध्ये आपण पाहिलं तर मग स्थिती आपण बघितली ना जशी पाहायला मिळते. परंतु काय आहे की मग क्रिकेट आहे ना, क्रिकेटमध्ये आपण पाहू शकतो जसं म्हटलं जातं नक्की बुडत्याला काडीचा आधार, आणि पराभवाच्या छायेतून मात्र आपण पाहिलं तर मग अनेक संघ आपण पाहिलं तर विजयाच्या उंबरट्यावर गेलेत, आणि विजयाच्या उंबरट्यावर संघ आपण पाहिलं तर पराभवाच्या छायेत गेलेत. क्रिकेटच्या पटलावर या गोष्टी बघायला मिळतात. बॉलिंग मार्कवर आकाश, समोर ऋषिकेश, पाहतोय 6 चेंडू 9 धावा. ही मॅचची आता खरी कहाणी, आता खरी पाहतोय आपण मॅचमध्ये ट्विस्ट आहे. रंगादार मॅच होणार आहे डेफिनेटली. ब्राह्मणगाव टीम आपण पाहिलं तर मग कौतुक करावं लागेल त्यांचं, जबरदस्त त्याने पण पाहिलं तर मग मॅचला बनवून ठेवलं आतापर्यंत. हा बॉल पाहिला आपण तर सरळ चालला विकेट किपरच्या हातामध्ये, आलाय डॉट आलाय, आणि नक्कीच आपण पाहू शकतोय तर मग तिसऱ्या अंपायरची आता मदत मागितलं. या तिसऱ्या अंपायर तिसऱ्या अंपायरची मदत घेतली, आणि तिसऱ्या अंपायरच्या माध्यमातून आपण पाहिलं तर मात्र निरीक्षण केलं जाईल, आणि चित्र आपण पाहिलं तर मग साफ सूत्र दूध का दूध पाणी का पाणी आपण पाहिलं तर डिसिजन पोहोचवला जाईल. कारण की डिसिजन थोडं पेंडिंगला ठेवलंय. सीधी बात नो बकवास, इट्स अ फेअर डिलिव्हरी. चांगला बॉल पाहतोय आपण. बघा आता मी तेच म्हणत होतो की एखादा जर डॉट बॉल आला ना तर या मॅच मध्ये पूर्णपणे बॉलिंग करणारी टीम प्लस मध्ये येईल, आणि ती आली आता. 5 चेंडू आणि 9 धावा. बामणगाव टीम आपण पाहिलं तर काय जबरदस्त खेळ करतोय, आणि जबरदस्त बॉलिंग आपण पाहिली, खास करून त्यांच्या आपल्याला पाहायला मिळते. इम्प्रेस करणारी ही बॉलिंग नेहमीच राहिली त्यांची. फटका खेचला हवेत, बॉल मात्र आपण पाहिला उंच लांब बसला. ऋषिकेशच्या पॅडमध्ये आपण पाहिला A1 क्वालिटी बिग ब्रँडेड षटकार, 6 धावा. खूप धन्यवाद डीजे. यालाच तर म्हणतायत ना बारी बारी सबकी बारी, पहिली ती आपकी बारी अब हमारी बारी. कारण की पहिला बॉल आपण पाहिला तर जिथे डॉट, त्यानंतर आलेला षटकार. आता मॅच मध्ये आपण पाहिलं तर मग 4 बॉल आणि 3 धावा जिंकण्यासाठी हव्यात. ऋषिकेशला जीवनदान दिली आठवावी लागतील. रन आउट सोडला होता, कॅच सोडला होता, आणि त्यामुळेच आपण पाहू शकतो की आता मॅच मध्ये आपण पाहिलं तर मग थोडंसं आपण पाहू शकतोय वरचढ. म्हणजे आता काय झालं की प्लस मध्ये काजूपाडा आले, कारण की 4 मध्ये 3 हव्यात. आधी आपण बघितलं की प्लस मध्ये ब्राह्मणगाव होते, आणि प्लस मायनस हा क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो, आणि तो आपण बघितलं कधी कसं कुठे रंग बदलेला आणि ते पाहायला मिळालंय. आता 4-3 ऋषिकेश समोर पाहिलं तर आपण आकाश बॉलिंग मार्कवर. हा बॉल खेळला जातो आपण बघितला तर स्कोरिंग झोन मध्ये आहे. 10 मात्र 1 मिळाली. दुसऱ्या त्याचा प्रयत्न आहे, काय झालंय, फलंदाज बाद झालाय. रनआउटच्या स्वरूपात आपण पाहिलं तर मग ऋषिकेश तिथे आपण पाहिलं तर पोहोचला नाहीये, आणि इथे आपण पाहिलं तर मग हे संकट आलंय. इथे जिंकण्यासाठी आपण पाहू शकतो मॅच मध्ये आपण पाहिलं तर मग ट्विस्ट निर्माण आहे. अजून देखील मॅच मध्ये ट्विस्ट आहे, कारण की आता आपण जर पाहिलं तर 3 बॉल आणि जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. नवीन खेळाडू येतील जयेश. बघा एक धाव आली होती, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, बॉल मात्र थांबला होता तिकडे. आता पाहिलं पण तर मग 3 चेंडू आणि 2 धावा. जयेश तारवी मैदानाच्या आतमध्ये आलेत. जयेश या संघाच्या पण बघितलं तर भरोशाचे खेळाडू आहेत, मॅच विनर प्लेअर आहेत, परंतु त्यांच्यावर थोडंसं आपण बघितलं दडपण कमी असेल, कारण की 1 बॉल एक्स्ट्रा आहे. परंतु आता नेमका काय आहे तर विजय यांना आपण बघितलं तर आखोमध्ये आणि नक्कीच इशारामध्ये सांगितलं की आता नेमका काय करायचं आहे काय नाही आहे. तर जयेश आपण पाहू शकतोय भरपूर आपण पाहिलं वर्ष क्रिकेट खेळत,
परंतु आकाश यांच्याकडे आपण बघितलं तर जो बॉलिंग आपण पाहिलं तर मग आता ॲडव्हान्टेज आहे ना, अनुभव आहे, तो आता पणाला लावावा लागेल. कारण की आपण बघितलं एका बाजूने यंग आणि दुसऱ्या बाजूने सिनियर असं म्हणू शकतो आपण. मागच्या मॅचमध्ये हिरो राहिले होते आकाश, आता 3 मध्ये 2 त्यांना डिफेंड करायचे आहेत. हा बॉल खूप महत्वपूर्ण असेल. कट केला जातोय, बॅकफुटला पंच केला जातोय, धाव एक जोडली जाईल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय. दुसरी धाव पूर्ण होते का? आणि हो, 2 धावा पूर्ण केल्यात आणि अशा तऱ्हेने आपण पाहिलं तर हा सामना जिंकला गेलाय श्री साई दत्त स्पोर्ट्स काजूपाडा टीमने. कॉंग्रॅच्युलेशन श्री साई दत्त स्पोर्ट्स काजूपाडा टीम. थोडंसं आपण बघितलं तर मग हार्डलक म्हणावं लागेल जय भवानी आई भवानी स्पोर्ट्स ब्राह्मणगाव टीमला. कारण की आई भवानी ब्राह्मणगाव टीमने बॉलिंग भरपूर छान केली होती. कुठेतरी मिस्टेक झाला फिल्डिंग मध्ये, रनआउट कॅच सुटले, त्यामुळेच या मॅच मध्ये थोडंसं नुकसान होताना पाहायला मिळतंय. थोडंसं आपण बघितलं तर मग त्याने या मॅच मध्ये आपण पाहिलं तर मग डॉमिनेट व्हावं लागतंय आणि मॅच आपण पाहिली तर जिंकली गेली आहे काजूपाडा टीमच्या माध्यमातून. कॉंग्रॅच्युलेशन्स करूया त्यांचं आणि प्लेअर ऑफ द मॅचच्या दिशेने आपण वळूया. चला आपण प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊया आणि इथे आपण पाहिलं तर मग प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय इकडे. एकाने आपण बघितलं तर 2 गोलंदाज आहेत, दोन्ही गोलंदाजचं योगदान आपण पाहिलं तर एका बाजूने एकाने 8 दिल्यात, एकाने 9 दिलेत आणि खेळाडू ठरतोय म्हणजे सो या